परमेश्वर पिता, त्याचा एकमेव पुत्र व पवित्र आत्मा धन्यवादित असो, कारण त्याचे आम्हावर प्रेम आहे हे त्याने आम्हाला दाखविले आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताय प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा पवित्र ऐक्याचा रविवार साजरा करत आहे. द फीस्ट ऑफ द होली ट्रिनिटी. पवित्र ऐक्याचा रहस्य आपला विश्वासाचा मोठा रहस्य आहे. आपण लहानपासून हा रहस्य शिकलेलो आहोत, समजण्याचा प्रयत्न केलेला आहोत. पिता देव आहे, पुत्र देव आहे, पवित्र आत्मा पण देव आहे आणि एकमेकांमध्ये वस्ती करतात, एकमेकावर प्रेम करतात. आणि जसा येशू आपल्या पित्याकडून आला, येशू आपल्या पित्यामध्ये वस्ती करतो आणि पवित्र आत्मा एकमेकांमध्ये वस्ती करतो आणि ते एकमेकावर प्रीती करून एकत्रित असतात. होच एकताचा आत्मा, प्रेमाचा आत्मा आम्हाला सर्वांना मिळालेला आहे. बप्तिस्माद्वारे ह्या त्रेक्य परमेश्वराचे आमच्या जीवनात प्रकटीकरण झालेलं आहे. हा त्रेक परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो. आपण प्रभूचे धन्यवाद मानूया. आम्हाला त्याने हा पवित्र आत्मा, त्याने आपला पुत्र दिलेला आहे आपले तारण करण्यासाठी. या मिसाबलिनाची सुरुवात पण आपण त्रेक्याच्या नावाने केलेली आहे. याचे प्रकटीकरण या मिसाबलिनात, या संस्काराद्वारे आम्हाला होणार. हे पवित्र ऐक्याला आपल्या जीवनात आचरण करून, अनुसरून आपण त्याला साक्षी बनण्यास आपण या मिसाबलिनात पित्या, पुत्र आणि पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करूया. आणि या बलिदानात योग्यपणे भाग घेण्यास आपण पात्र आहोत म्हणून आपल्या पापाची आपण आठवण करूया आणि बरोबर म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाक्याने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध.
म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सरदेवदूत व सरसंत्यांना व तुम्हा बंधूंना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सरसमत परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सरकारक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभु आम्हाला दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हाला दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. स्वर्गात परमेश्वराला गौरव. आपण प्रार्थना करूया. हे सरसमत बाबा, आम्हाला सत्याचे दर्शन घडविण्यासाठी आपला पुत्र व आम्हाला पवित्र करण्यासाठी आपला पवित्र आत्मा तू आम्हामध्ये पाठवलास. त्याच्याद्वारे तुझ्या जीवनाचे दिव्य रहस्य आम्हाला कळून येते. तुझ्यावरील श्रद्धा प्रकट करून व त्याप्रमाणे आचरण करून तुझी तीन व्यक्ती स्वरूप एक परमेश्वर म्हणून भक्ती करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सदाकाळ जीवित राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशेने सकाळी उठून 2 दगडी पाटल्या आपल्या हातात घेतल्या आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाई पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला आणि तेथे त्याच्या पाशी उभा राहिला. परमेश्वराने
त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर परमेश्वर दयाळू आणि कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर. तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लावून नमन केले आणि तो म्हणाला, हे प्रभू, तुझी माझ्यावर कृपा दृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्या बरोबर चालावे. ते लोक ताठ मनेचे आहेत हे खरे, तरी आमच्या अन्याय आणि पाप याची क्षमा कर आणि आम्हाला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. सरकार तुझी स्तुती सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. आणि प्रशंसा होणे योग्य आहे. हे प्रभू आमच्या पूर्वजाच्या देवा, तू धन्य आहेस. सरकार तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. तुझी वैभवशाली आणि पवित्र नाव धन्य, त्याची मोठी स्तुती आणि सरकार प्रशंसा होवा. आपला प्रतिसाद. सरकार तुझी स्तुती सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. आणि प्रशंसा होणे योग्य आहे. तुझ्या पवित्र वैभवाच्या मंदिरामध्ये तू धन्य, त्याची वाखाणणी होवो, त्याचे वैभव सरकार पसरो. आपला प्रतिसाद. सरकार तुझी स्तुती सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. आणि प्रशंसा होणे योग्य आहे. तुझ्या राजाच्या सिंहासनाविरुद्ध असणाऱ्या तू धन्य, तुझी वाखाणणी आणि सरकार प्रशंसा हो. आपला प्रतिसाद. सरकार तुझी स्तुती सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. आणि प्रशंसा होणे योग्य आहे. गद्यातही दृष्टी टाकणाऱ्या तू धन्य, तुझी स्तुती आणि सरकार प्रशंसा हो. आपला प्रतिसाद. सरकार तुझी स्तुती सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. आणि प्रशंसा होणे योग्य आहे. आकाश मंडळातील तू धन्य, सरकार तुझी गीते गायली जावा आणि प्रशंसा हो. आपला प्रतिसाद. सरकार तुझी स्तुती सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. आणि प्रशंसा होणे योग्य आहे. पॉलचे करिंथकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजनो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एकचित व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हा बरोबर राहील. पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. सर्व पवित्र जण तुम्हाला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस असो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जय घोष. आलेलुया आलेलुया. प्रभू देव जो आहे, जो होता आणि जो येणार आहे, त्या पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. आलेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे हे प्रभू तुझा गौरव असो. येशू निकोदेमाला म्हणाला, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकलौत एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने
आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकलोथा एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आम्ही पवित्र त्रैकाचा सण साजरा करत आहोत. आणि या पवित्र त्रैकाच्या ह्या सोहळ्याच्या दिवशी आम्ही खास करून याच्यावर मनन चिंतन करणार आहोत की हे पवित्र त्रैक्य म्हणजे काय, हे कोण आहे. पवित्र त्रैक्य म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. जर तर आम्ही बघितलं तर पित्याने आपला ह्या जगाचा निर्माण केला, पुत्राने ह्या जगाचा बचावी केली आणि पवित्र आत्म्याने या जगाचा संरक्षण केला. तर आपण ह्याच्यावर पुष्कळ वेळी मननचिंतन करतात. पवित्र मिसाच्या बलिदानामध्ये जेव्हा मिसाचे बलिदान सुरुवात करतो तेव्हा आम्ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने सुरुवात करतात. आणि आपण बाप्तिस्मा देतात व घेतात तेव्हा पण आपण पवित्र आत्म्याच्या, पवित्र पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आम्ही स्वीकारतात. म्हणजे पवित्र त्रैक्याचे उपयोग आपल्या दैनिक जीवनामध्ये आपण दर एक दिवस जितके वेळी आम्ही प्रार्थना करतात तितके वेळी आम्ही प्रार्थना करायच्या सुरुवातीच्या अगोदर आपण पवित्र त्रैक्याच्या नावाने सुरुवात करतात. पण आपण समजायला पवित्र आत्म्यावर आणि पवित्र त्रैक्यावर हे बरेच आपल्याला कठीण वाटतो. आम्ही पुष्कळ वेळी विचार करतात, याच्यावर आम्हाला उत्तर नाही भेटत. काहीतरी आम्ही धर्म शिक्षणाच्या वेळी आपण शिकलेले आहोत आणि म्हणतात हे रहस्य आहे. रहस्य म्हणजे काय? रहस्य म्हणजे आपल्या मनात त्याच्यावर समजून व त्याच्यावर जिंकू शकत नाही तसली गोष्टी आहे आणि त्या गोष्टीला आपण म्हणतात रहस्य. आमची बुद्धी किती खोल याच्यामध्ये वापरलं गेलं जातो, पण आपल्याला उत्तर खरोखर संपूर्ण रीतीने भेटत नाही. काय उदाहरण आपण देऊ शकतात आणि काय उदाहरणाद्वारे आपण समजू शकतात, पण एवढंच नाही, ती रहस्य आहे. त्यासाठी त्याची खोलाई जास्ती आहे. एक गोष्टी सुरुवात करतो मी सांगून. एक पेंटर होता आणि तो त्याच्या मुलाला पण पेंटिंग करायला शिकवत होता. आणि काही दिवसानंतर हा व्हिएतनामच्या गावामध्ये तिथे मिलिटरी मध्ये त्यांच्या मुलांना पाठवायचा असतो. दरेक त्या मुलाला तिथे जन्मतात त्यांना मिलिटरी मध्ये भाग घ्यायलाच पडतो. आणि हा वडील त्याच्या मुलाला मिलिटरी मध्ये पाठवतो आणि मिलिटरी मध्ये पाठवत त्या मुलाला त्या वडिलांचे मन होतो की माझा एक मुलगा चांगला पेंटर बनला पाहिजे आणि तो फेमस झाला पाहिजे, तो प्रसिद्ध झाला पाहिजे. म्हणून या वडिलांच्या मनामध्ये होतं विचार. पण काय कारणामुळे जेव्हा तो त्या युद्धामध्ये भाग घेत असताना तो दुसऱ्या सैनिकाला बचाव करताना त्याचे मरण होतो. आणि वडील त्याच्या मनामध्ये फार दुःख वाटतो ही गोष्टी ऐकून, आपल्या पुत्राचे मरण. पण एक दिवस अनेक सैनिक त्या मुलाने जेव्हा तो सैनिक मध्ये होता त्याच्या फ्री टाइममध्ये तो काय पेंटिंग करत होता. आणि हे पेंटिंग घेऊन दुसरा सैनिक क्रिसमसच्या दिवशी त्याच्या दाराशी उभा राहतो आणि म्हणतो तुला एक गिफ्ट आणलेलं आहे त्याच्या वडिलांना. आणि तो म्हणतो हे पेंटिंग व याच्यामध्ये काय आहे तुम्ही ते बघा. आणि त्या पेंटिंग मध्ये पाहून त्या वडिलांना फार आनंद वाटतो. आनंद वाटलेला तो पेंटिंग
पाहून काही समयानंतर त्याचा वडील पण तो मरतो, पण त्याचे ते पेंटिंग फेमस होण्यासाठी तो इतका प्रयत्न करत होतो. आणि असं झालं, ते पेंटिंग दुसरा पेंटर्स या पेंटिंगला एक दिवस ते ऑक्शन करतात आणि ऑक्शन म्हणजे हराज करतात. आणि त्या हराज मध्ये असे करतात की त्याची किंमत $200 सांगतात. आणि हे $200 सांगलं तेव्हा कोणी घ्यायला ते इच्छित नव्हतं. यांनी त्याला त्या सर्व लोकांना बोलवलं होतं की चांगला प्रसिद्ध पेंटिंग आहे ना विकण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे. आणि एक खरीददार तिथे होते उभे, पण त्यांना ते आवडलं नाही. पण एक माणूस तिकडे त्यांच्या बगीच्यामध्ये काम करत होता. हा माणूस म्हणतो, गरीब असूनही हा माणूस तिथे जातो आणि म्हणतो, हे पेंटिंग मला $10 द्या. आणि असे म्हणून तो खरीद करायला इच्छितो. आणि तो हे पेंटिंग दुसरे घ्यायला आलेले हे नाकारतात आणि म्हणतात, हे काय करतो तिथे हे पेंटिंग घेण्यासाठी? आम्ही आलेले की दुसरं पेंटिंग घेण्यासाठी. आणि हा जो ऑक्शन करतो तो याचे पेंटिंग ऑक्शन करतो. पण शेवट तो हराज करणारा तो म्हणतो, जो कोणी पेंटिंग घेतलेला आहे त्याला ह्या माणसाची सर्व प्रॉपर्टी, सर्व मालमत्ता त्याला भेटणार. आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर तर आम्ही खरं तर विश्वास पित्यावर, पुत्रावर आणि पवित्र आत्म्यावर ठेवला, खरोखर आम्ही सर्व हे आपण खरीद करू शकतो. तसेच हे सर्व मालमत्ता आपली बनते. तर याच्यावर आम्ही मनात चिंतन करूया. आणि जर आम्ही जुन्या करारामध्ये बघितलं तर आजच्या दिवशी कसं करून निर्गमन ग्रंथामध्ये तिथे लिहिलेलं आहे. आणि ते सांगतो कसं करून मोशेला देव सांगतो की मी परमेश्वर आहे आणि परमेश्वर आहे तो परमेश्वर म्हणून 2 वेळी सांगतो. आणि परमेश्वर 2 वेळी सांगते म्हणजे ते खात्री करतो आणि ते सत्याची खात्री करतो. आणि तो परमेश्वर असा आहे, तो दयाळू कृपाळू आहे. आणि त्याची कृपा दयाळू म्हणजे तो इतकी आहे, तो माणसाला आपल्या जवळ स्वीकारतो. त्यासाठी दया आणि कृपाळू ते दाखवून देतो. आणि तेच पहा कसं करून देव मोशेला, परमेश्वर त्याला मेघातून तिथे दृष्टीच पडतो. आणि तिथे जेव्हा तो पाहतो, मोशे जमिनीला पडतो आणि म्हणतो, आपल्या लोकांसाठी प्रार्थना करतो आणि म्हणतो त्यांच्याकडे घडलेल्या पापासाठी त्यांना क्षमा कर म्हणून. म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही पहा जेव्हा आम्ही हे संस्कार आपल्या जीवनातील घेतात सुद्धा, तेव्हा तिथे आम्हाला जेव्हा धर्मगुरू आशीर्वाद देतो, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आपले सर्व पाप क्षमा केले आहे म्हणतो. आणि त्यासाठी आपण पहा कसं करून मोशेने आपल्या लोकांसाठी प्रार्थना केलं. आपण हे पवित्र तैक्या दरेक वेळी मदतीला येतो. आणि आपण बघितलं तर दुसऱ्या वचनामध्ये पण आपल्याला तिथे दिसतो की कसं करून पौलाच्या करिंथकरांमध्ये तिथे लिहिलेलं आहे. तिथे सांगतो अध्याय खास करून 12 मध्ये तिथे आपल्याला पाहायला गेलं तर तिथे सांगतो 12 ते 30 मध्ये तिथे म्हणतो, ते शरीर एक आहे, अंग अलग अलग आहे. त्या अंगाचे सर्व काम, ते शरीराचे सर्व काम ते अंग करतात, दरेक अंग, पण ते शरीर एकच बनतो. पहा किती खात्री देतो. आणि याच्या दुसऱ्या वचनामध्ये तेच संत पौल प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता सुरुवात करतो. दरेक वचन त्याचे ह्या शब्दाने पित्याच्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने सुरुवात करतो. म्हणजे कृपा आणि शांती ही आपल्याला त्यांच्याकडून मिळतो. आणि या पवित्र पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याद्वारे. तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही याच्यावर मनचिंतन करत असताना आम्ही अजून उदाहरण आम्ही पाहू शकतात. आणि हे उदाहरण असं आहे, एक वेळी एक धर्मगुरू एक एअरपोर्ट मध्ये, विमानतळामध्ये तिथे उभा होता, विमानासाठी वाट पाहत होता. आणि एक माणूस येतो तिथे आणि त्याच्याकडे प्रश्न करतो, पहा मला एक हे सांग, हे पवित्र त्रैक्य म्हणजे काय? आणि हा धर्मगुरू त्याला एक उत्तर द्यायला प्रयत्न करतो. सांगतो, तू तर
आकाशमध्ये सूर्य पाहतो, हे सूर्यातून काय निघतो, किरणा निघतो आणि या किरणाद्वारे आपल्याला प्रकाश येतो. तर आपण हे समजू शकतो का, कोण हे सूर्य तेच आहे म्हणतो, म्हणजे अर्थात समजायला देतो आपल्याला की पित्याद्वारे आपल्याला पुत्र मिळाला, पुत्राद्वारे आपल्याला पवित्र आत्मा मिळाला. पण पुत्राने पण आपल्याला खात्री दिलाय, माझ्या पित्याद्वारे तुम्हाला पवित्र आत्मा तुम्हाला पाठवून देईल, ही खात्री देतो. म्हणजे तिन्ही ते जोडलेले आहेत. तीन देव नाही, पण एक व्यक्ती आहे. आम्ही समजतात काय ते एक देव आहे तो. आपण आपल्या विश्वासाने तर आपण हे रहस्य समजू शकता. तीन व्यक्ती दुसरे काम करतात, पण ते एकच व्यक्ती आहे, एकच स्वरूप आहे. त्यासाठी आपण याच्यावर मनन चिंतन करायचे असतो. पुष्कळ वेळा आपण समजतात की ते तीन वेगवेगळे आहेत, वेगवेगळे नाही आहे, वेगवेगळे त्यांच्या कामामध्ये आहे. पण पाहायला गेला तर तो एक देव आपला ख्रिस्ती विश्वास आहे, एक देव तीन व्यक्ती. याच्यावर आपण आपलं मनन चिंतन करत आहोत दरेक वेळी. आणि तर असली गोष्टी आपल्याला पुष्कळ पाहायला भेटतो नवीन करारामध्ये. पण आपल्याला सांगत आहे पवित्र तैक्यावर आयच्या शुभ संदेशामध्ये निकोदेमसला येशू सांगायला इच्छितो, देवाने सगळं जग दिला, एवढी प्रीती केली आणि या प्रीती करण्यासाठी त्याने एकलौत पुत्राला पण पाठवला, आणि अशासाठी की त्या जगाचे तारण व्हावे म्हणून. आणि म्हणजे अर्थात देवाची प्रीती म्हणजे देवपित्याची प्रीती पुत्रावर पण होता. त्या पुत्राला जगामध्ये पाठवला आणि त्या पुत्राने आपला मृत्यूद्वारे विजेता होऊन आपल्याला पवित्र आत्मा पण पाठवला. खात्री दिलेली होती आणि ते वचन त्याने दिलेलं होतं आपल्या शिष्यानं, आणि ते त्याने पूर्ण केला. आपण पहा, आपला विश्वास त्याच्यावर मजबूत करायचा असतो. जर आम्ही तो विश्वास मजबूत करायला आपण याच्यावर लक्षात यायला पडतो, खरोखर पित्याची पण गरज, पुत्राची पण गरज, पवित्र आत्म्याची पण आपल्याला समजायला ही गरज आहे. जसं की हे तिन्ही आपल्याला त्रैक्य आहे. देव तीन नाही आहे, पण त्यांची त्रैक्य आहे. पण आपण ते समजलं पाहिजे. आणि ते समजायचं म्हणजे आपल्याला कठीण वाटतो. तसं आम्ही उदाहरण पुष्कळ तुम्हाला देऊ शकतो. पुष्कळ वेळे आम्ही ऐकला असे संत ऑगस्टीनचे विषय, पण तो विचार करून त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तो फिरत होता आणि तिथे एक लहान मुलगा, एक बाळ तिथे आपलं काय म्हणतात, एक लहानशा आपल्या खुबा आहे त्याच्याद्वारे तो आणून पाणी खड्ड्यामध्ये घालतो आणि तिथे आणि संत ऑगस्टीन तिथे जाऊन विचारतो त्या मुलाला, तू काय करतो? आणि तो म्हणतो, मी सगळं समुद्र त्या खड्ड्यामध्ये खाली करणार. कोणता ते अशक्य आहे. ही एक आपण उदाहरण पुष्कळ वेळेस आम्ही ऐकतात आणि दरेक जणांच्या मनात आहे. त्रैकाचा क्षण आला म्हणजे संत ऑगस्टीनचे हे जे आपल्याला ऐकायला मिळतं म्हणून. पण संत ऑगस्टीन याच्यावर रहस्यवर मनचिंतन करायला लागला. म्हणजे आपल्या मनामधून, आपल्या विचारामधून आपण किती हुशार असेल, किती आपण समजू शकणार असेल, पण आपलं मन पुरत नाही ते समजायला. कसं की ते रहस्य आहे. तर संत योहानच्या शब्दाने अध्याय 17 वाक्य 21 मध्ये तिथे सांगितलंय, माझ्या बापा, हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यांनीही माझ्यामध्ये तुझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. हे आपण याच्यावर मनचिंतन करायची गरज आहे. हे बरेच अमूल्य शब्द आहेत संत योहानचे अध्याय 17 मध्ये. आणि त्यासाठी सांगतात, आणि जर शिष्यासाठी तो प्रार्थना करत होता, येशू आपल्यासाठी पण करतो, जसं तू माझ्यामध्ये आहे, माझ्या शिष्यामध्ये आहे आणि माझ्या लोकांमध्ये पण तू असणार. तर हेच वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो. तर आपण हे रहस्य समजायला आपण प्रयत्न करूया, आपला विश्वास त्याच्यावर खोल करूया, आणि तसंच आपले जीवन या त्रैक्याद्वारे आपण बांधून आणायला प्रयत्न करूया. तसं संत पौलाच्या शब्दाने मी समाप्त करायला इच्छितो की सांगून, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याची कृपा, शांती तुम्हास असो. बंधू भगिनींनो, देवाचे शब्द आम्ही ऐकलेले आहे, त्याच्यावर मनन चिंतन आम्ही केलेले आहे.
आपण त्रेक परमेश्वरावर आपला विश्वास यावेळी प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याच्या एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर पिळले, तो मरण पावला, त्याला पावले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले त्यांचा न्याय करण्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. बंधू भगिनींनो, जे आपण आपल्या परमेश्वराकडे मागणार, आपल्याला त्याने आश्वासन दिलेलं आहे, आमची प्रार्थना तो स्वीकार करणार. तर त्याच विश्वासाने यावेळी आम्ही आमची काय प्रार्थना त्याच्या चरणी घालूया. आपला परमगुरु पोप फ्रान्सिस, महागुरु फिलिप नेरी, इतर धर्मगुरु धर्म भगिनीसाठी आपण प्रार्थना करूया. पवित्र ऐक्याच्या प्रकाशन आपले जीवन त्याने परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने समर्पित करण्यास आणि सर्व प्रजेला प्रभूच्या जवळ एकनिष्ठ ठेवण्यास त्यांना सुबुद्धी मिळावे आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळावे म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. कोरोना महामारीमुळे अनेक लोक जगात मरण पावलेले आहे. या सर्व लोकांना चिरंतन शांती, आजारी असलेल्या लोकांना देवाने स्पर्श करण्यास आणि या लोकांची सेवा करणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर स्टाफ या सर्वांना पवित्र आत्म्याचा प्रकाश मिळण्यास, त्यांना चांगलं आरोग्य मिळण्यास आणि त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर आशीर्वाद मिळण्यास आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. या कोरोना संकटाच्या वेळी अनेक लोक त्रासात आहे. अनेक लोकांची नोकरी नाही, जेवायला जेवण नाही, मजदूर लोक आपल्या घरी जातात. अशा संकटाच्या वेळी आपल्या सरकारासाठी आपण प्रार्थना करूया. लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यास आणि सेवाभावनाने त्याने कार्य करण्यास आपण आपल्या सरकारासाठी आणि सर्व अधिकाऱ्यासाठी प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. उत्तम मेंढपाळ असलेल्या ख्रिस्ताने पाळकावर त्याच्या कळपाची जबाबदारी सोपवली. त्यांनी श्रद्धेने त्या कळपाचे मार्गदर्शन करावे आणि प्रेमाने त्याची सेवा करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. ख्रिस्त आम्हाला शांतीचे दान देतो. अखिल जगाने त्या खऱ्या शांतीच्या वरदानाचा लाभ घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. आमच्या दुःखी बंधू भगिनीच्या दुःखाचे रूपांतर शाश्वत आनंदात व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार बनण्यासाठी आमच्या समाजाला श्रद्धा आणि शक्ती लाभावे म्हणून आणि पवित्र ऐक्याचे रहस्य आम्ही आमच्या जीवनात आचरण करून आपल्या जीवनाद्वारे प्रकटीकरण करण्यास आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. थोडा वेळ आपण मौन पाळून आपली खासगी प्रार्थना प्रभू चरणी घालूया.
हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या या जीवनातील अनेक गरजाची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मसीह तू हमको बचा ले, गुनाहों से छुड़ा ले, टूटी हुई तू पार लगा दे। मसीह तू हमको बचा ले, गुनाहों से छुड़ा ले, टूटी हुई ये नैया मसीहा तू पार लगा दे। मसीह तू हमको बचा ले। बंधू भगिनी, आपल्या बलिदान हे सरसमत पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नामाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू आमच्या परमेश्वरा, ही दाने पवित्र कर आणि त्यांच्याद्वारे पुण्य दान म्हणून आमचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आम्ही तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, ससमत सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत आभार मानवेत. हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र ऐक्याच्या रहस्यावरील आमची श्रद्धा आम्ही मोठ्या आनंदाने प्रकट करतो. देवत्वच एक असलेले असे हे तीन व्यक्तीचे ऐक्य आहे. तुझ्या एकलुता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या बरोबर तू एकमेव परमेश्वर आहेस. तुझे वैभव हे तुझ्या पुत्राचे व पवित्र आत्म्याचेही वैभव म्हणून तू प्रकट केले आहेस. श्रेष्ठतेमध्ये समतुल्य अशा तीन व्यक्तींचा एकच ऐश्वर्य, एकच प्रभू व एकच परमेश्वर म्हणून तुझ्या शाश्वत गौरवाद्वारे अखंड आराधना करणे उचित आहे. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूताच्या सर्व गायक वंदनाच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरलेले आहे. परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नामाने काय तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर पवित्राचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या नुकसानापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रस्ते आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन जगला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पिता आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व हाताने द्यायला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्तात शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याची कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनंतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तवेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व सर्व धर्मगुरूंच्या आमचे तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्तात आई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात आहे, पवित्र आत्म्याचे ऐक्यात हे सण समर्पित याचा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. पवित्र ऐक्य पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो आणि हा पवित्र ऐक्य आमच्याद्वारे दुसऱ्याचे जीवन प्रकाशित करण्यास इच्छितो. या पवित्र ऐक्याला आपल्या आचरणाद्वारे, आपल्या शब्दांद्वारे, आपल्या कृत्याद्वारे दुसऱ्यांना प्रकट करण्यास आम्हाला कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूच्या येशूच्या शब्दाने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज मला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो, तसे तू आमच्या अपराधांना क्षमा कर आणि आम्हाला माफ पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेष्ठास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वेगळे देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस आनंदाने शांती प्रदान करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाची कोपरू पहा. त्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले ते आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है. जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला.
तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है। जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला, जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला। आजा मेरे जिंदा खुदा, जिंदगी की राहों में चला। आजा मेरे जिंदा खुदा, जिंदगी की राहों में चला। जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला, जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला। ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा। वफादार नहीं है, तुम वफादार जरूर हो। हम वफादार नहीं हैं, तुम वफादार जरूर हो। पाप हमारे दूर करने को क्रूस पर तुम्हें जाना पड़ा, पाप हमारे दूर करने को तुम्हें जाना पड़ा। ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा। के सब लोगों के लिए तेरा बदन घायल हुआ है, जगत के सब लोगों के लिए तेरा बदन घायल हुआ है। फिक्रमंद जो तेरे पास आए, शांति से तू उसे भर देगा। फिक्रमंद जो तेरे पास आए, से तू उसे भर देगा। ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा। ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है। जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला, जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला। ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा। ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है। ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना। हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते। मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते। तुला माझ्या आत्म्यात
स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. तुम्ही देवाचे पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंतःकरणात पाठवले आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तीन व्यक्ती व एकमेव सनातन परमेश्वर म्हणून तुझी आम्ही उपासना करतो. आमची श्रद्धा व संस्कार स्वीकृती यामुळे आम्हाला मानसिक व शारीरिक आरोग्य लाभावे म्हणून सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर व सरकार राहो. आमेन. जा ख्रिस्ता शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला.
धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया.